हॅलो हॅलो सर्व लहान मुलांनी समोर यावे, त्याच्यासाठी स्वीट्स आहे आणि रसनाचा पण इंतजाम केलेला आहे. सगळ्यांनी रसनाचा पण आस्वाद घ्यावा. छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 शिवाजी जय 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 भवानी बोलो भारत माता की जय हर हर गणपती बाप्पा मोरया जय श्रीराम जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, मी अमेय पेडणेकर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. तर आज आहे गुढीपाडवा, म्हणजे आपला हिंदू आणि मराठी नवीन वर्षाचा आज पहिला दिवस आहे. आपण आजपासून चैत्र महिन्यात कोण आहे तर आजपासून चैत्र महिन्याला सुरुवात झाली आहे. तर तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्या आणि नवीन वर्षाच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखसमृद्धीचं भरभराटीचं जावो हीच आपण गणपतीचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आत्ता जो तुम्ही व्हिडिओ बघितला तो आम्ही इथे टॉवर 3च्या इथे म्हणजे आमच्या गार्डनच्या इथे आम्ही आज हे गुढी उभारली आहे. थोडीशी शोभायात्रा आणि पण काढली आहे. तर तो हा व्हिडिओ होता. आणि आत्ता खास महिलांसाठी ना होम मिनिस्टरची स्पर्धा ठेवली आहे. तर खूप साऱ्या महिलांनी त्याच्यात पार्टिसिपेट केलं आहे. तर आत्ता आपण तिथेच चाललो आहे. काय सांगते? तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अरे बघा, हे इथे आपला होम मिनिस्टरचा गेम होणार आहे. इथे आता सगळे हळूहळू जमत आहेत. तर इथे आता होम मिनिस्टर स्पर्धेला सुरुवात करणार आहेत. तर हे अर्धेच पार्टिसिपेंट आले आहेत. त्यामध्ये पहिला राऊंड असणार आहे सेल्फ इंट्रोडक्शन आणि उखाणा. यामध्ये प्रत्येक महिलेला 30 सेकंदाचा वेळ देण्यात येणार आहे. त्या 30 सेकंदामध्ये ही व्यक्ती जास्तीत जास्त वेळ यूज करून आपलं इंट्रोडक्शन देईल चांगल्या पद्धतीने आणि जो उखाणा येईल त्याचा स्ट्रक्चर देते. आपलं स्वागत आहे ग्राहकांसाठी करते. इथे सर्वांनी लक्ष द्यावं. इथे गावात चालू झालेलं आहे.
नमस्कार, माझं नाव चंचल कोंडे. मी टॉवर नंबर 1ला 802 मध्ये राहते. माझा छोटासा सेटअप मी सलोनचा केलेला आहे आणि थँक्यू फॉर ऑल की मला तुमच्यामध्ये तुम्ही सामावून घेतलं. थँक्यू सो मच. तुमचं चालू आहे. हॅलो, माझं उखाणा आहे. आज माझा उपवासाला फराळाला काय, शेंगदाण्याची चिकी नको मला चिकी, 9 नारळ 32 केळं 16 सीताफळ, धुंडीवर लाया सुहास गेले पाया. आत्याबाईची लेक लाडकी तिचं नाव सखू, तिने आणले 900 चिकू लागतात उत्तम गोड, आत्याबाईंना नाही फराळाची तोड. चांदीचा झोपाळा अत्तराचा वाळा, पुरुषोत्तम रावांचं नाव घ्यायला रुपये लागतात 116. अतिशय सुंदर असं ते उखाणा घेतलेलं आहे चंचल पांडे यांनी. त्याच्याबरोबर आता पुढील स्पर्धेत येत आहेत कोमल निकम. हॅलो, माझे नाव कोमल निवास शिंदे. मी टॉवर 5 1205 मध्ये राहते आणि बाय प्रोफेशन आय एम एन इलेक्ट्रिकल इंजिनियर. आणि माझा उखाण आहे, महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, निवासरावांचं नाव घेते तुमच्या सगळ्यांचा मान राखून. थँक्यू. अतिशय सुंदर. पुढील स्पर्धक आहेत अश्विनी यादव. हॅलो, माझे नाव सौ अश्विनी ज्ञानदेव यादव. मी टॉवर 5 मध्ये राहते, फ्लॅट नंबर 107. मी हाऊसवाईफ आहे. माझा उखाण आहे, महाराष्ट्र राज्यात सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यात पाळलेवाडी माझे गाव, गावात बांधले घर, घराला बांधली माडी, माडीवर नेसते साडी, साडीला लावते साप, एकनाथ माझे बाप, अंगणात होती जाई, लक्ष्मी माझी आई, आधी लावते कुंकू, नंतर लावते हळद, पदर घेते पुरता, विलास माझा सुलता, नदीत नाती मूर्ती, राजश्री माझी सुरती, नदीत नाती नाव, दादासो माझा भाव, भावाच्या हाती बत्ती, ज्ञानदेवराव माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती. थँक्यू अश्विनी, थँक्यू सो मच. अतिशय सुंदर नाव घेतलेलं आहे इकडे. आता मी बोलवत आहे तेजल अमित पेडणेकर, फ्लॅट नंबर 508, टॉवर नंबर 2. तेजल अमय पेडणेकर, राहते टॉवर 2 508. ओकाना किती. सातारा माझं माहेर, देवगड माझं सासर, देवगडात गावात माझं घर, घरासमोर प्रांगणात तुळशीचं वृंदावनासमोर रांगोळी, नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी. नावात काय असतं, लहानांचं मोठेपण, मोठ्यांचं थोरलेपण, थोरांचं स्वाभिमान, थोरांचा मान. बोल. थोरांचा मान, अमयरावांचं नाव घेते, ठेवून सर्वांचा मान. रेकॉर्डिंग पूर्ण करून घ्या आणि ऍडजस्ट पण कर. आता पुढील बोलवत आहे लक्ष्मी गोपाळ, फ्लॅट नंबर 2202, टॉवर नंबर 3. गोपाल नाव आहे. मेरा नाम लक्ष्मी गोपाल उड़ैया. मैं टावर 3 में 2202 में रहती हूँ. आई एम हाउसवाइफ. वाइफ ऑफ गोपाल. ये मौसम है रंगीन और रंगीन शाम है, सभी के सामने गोपाल जी का लेती हूँ नाम. अरे वा. अतिशय सुंदर. यासाठी खूप मोठं भाडंच लागतं. तुम्हाला सुप्रसिद्ध असं म्हणायचं आहे का? आपलं नेक्स्ट पार्टिसिपंट आहे प्रसन्ना पाटील, 803, टॉवर नंबर 4. हॅलो, सगळ्यांना माझा नमस्कार. मी प्रसन्ना तानाजी पाटील. मी टॉवर 4 803 मध्ये राहते आणि मी श्रॉफ अँड कंपनी कार्गोमध्ये काम करत होती, पण माझ्या हेल्थ इश्यूमुळे मी सध्या जॉब सोडला आणि घरी आहे. आणि उखाणा घेते, मंगळसूत्र ही सौभाग्याची खूण, तानाजीरावांचे नाव घेत पाटलांची सून.
माझं प्रेक्षकांना ही नम्र विनंती आहे की एवढा चांगला कार्यक्रम चालू आहे, तुम्ही टाळ्या वाजवून त्यांचं सहर्ष स्वागत करावं आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. आपले नेक्स्ट पार्टिसिपेंट आहेत प्रियंका पळसकर, टॉवर नंबर 6. मी सगळ्यांचं स्वागत करते मनापासून. माझं नाव आहे प्रियंका गणेश पळसकर. मी टावर नंबर 5 मध्ये राहते. फ्लॅट नंबर 240 आहे. दुकानं घेते. गुलाबाचे फूल मधुमग शिवळे गणेश नावाचं नाव घेते. श्रीकृष्ण सारखे सावळे. गणेश गणेशजी हे बा इथे लपताय काय? नेक्स्ट प्रीती पाठक, टॉवर नंबर 3. जतीनजी आहेत का इथे? इनविजिबल. हेलो, मेरा नाम है प्रीति जतिन पाठक. मैं टावर 3 में रहती हूँ, 904. हाँ हाँ, અમે ગુજરાતી છીએ. અમે ગુજરાતી માણસો બહુ મીઠા છીએ. हमारे जमवानी पर मीठू है. इसके लिए मतलब जो भी हमारे साथ चलते हैं हम भी उनको मीठा बना देते हैं. और मेरा उखाणा है मराठी में, गरम गरम भाजी बरोबर नरम नरम पाव, गरम गरम भाजी बरोबर नरम नरम पाव. जतीनराव आहेच पण खातात खूपच भाव. थँक्यू. त्यांना देऊ आपण 4 लाडी पाव. नेक्स्ट आहे उमा वाघ, टॉवर नंबर 8. सर्वांना माझा नमस्कार. मी उमा उदय वाघ, टॉवर 3 907. मी उखाणा घेते. जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी, जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी, उदयरावाचे नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी. नेक्स्ट आहे माधुरी संजय पाटील. नमस्कार, मी माधुरी संजय पाटील. मी टावर 1 मध्ये राहते. 25 ते 5 मी एक अंगणवाडी सेविका आहे. आता उखाणा घेते. एक एकनाथ पाटलांची लेक, नाव घेते आत्मी. विश्वनाथ पाटलांची पुतणी, नाव घेते काशी. अशोक पाटलांची भाची, नाव घेते आईना. विलासची बहिणा, नाव घेते आत्मी. संजय पाटलांची पत्नी. आणि शेवटचं आहे कंटेस्टंट वर्षा घुगे, टॉवर नंबर 6. हाय एव्हरीवन, माझं नाव वर्षा प्रियराम घुगे, टावर नंबर 6, रूम नंबर 1308. उखाणा घेते. बीड जिल्ह्यामध्ये बोरफडी माझे गाव, गावात होती माडी, माडीवर नेसले साडी, साडीला लावला चाप. विष्णू माझे बाप, दारात होती फुलजाई, कौशल्या माझी आई. पाण्यातून चालल्या गवळणी, कांता अंता माझ्या मावळणी. पाण्यातून चालले नाव, योगेश आदिनाथ माझे भाऊ. भावांनी घेतली बत्ती, मी श्रीराम भावांची सौभाग्यवती. थँक्यू. अँड लास्ट पार्टिसिपंट आहे सीमा पाटील, टॉवर नंबर 3. आणि अजून कोणी नवीन पार्टिसिपेंट जर इच्छुक असेल आणि त्यांची नावं नसतील त्यांनाही आपण याच्यामध्ये ऍड करू, तर त्यांनी येऊन कॉन्टॅक्ट करावा. त्याच्यानंतर कारण की सेकंड राऊंड मध्ये आपला संगीत खुर्ची होणार आहे. हॅलो, गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. माझं नाव सीमा पाटील. मी टॉवर 3 मध्ये राहते, 2206. माझा उखाणा. मांगल्याच्या गुढीला घातल्या साखरेच्या गाठी, संजय रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी. थँक्यू. आता आपले कंटेस्टंट आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. या 12 कंटेस्टंट मध्ये आपला म्युझिकल चेअर म्हणजे संगीत खुर्चीचा कार्यक्रम होणार आहे. त्याच्यामध्ये आपण पुढच्या राऊंडसाठी 9 कंटेस्टंट हे पुढे जाणार आहेत. त्यामुळे हा म्युझिकल राऊंड 3 वेळा होईल आणि त्या 3 राऊंड मधून जे 3 कंटेस्टंट बाहेर पडतील त्यांच्यासाठी पण आपण पार्टिसिपेशन म्हणून प्राइज ठेवलेलं आहे, मेडल वगैरे आहे. आता 9
कॅन्डिडेट आणण्यासाठी आपण हा म्युझिकल राऊंड चालू करणार आहे आणि मी पुढची सूत्रसंचलनाची धुरा आपले संतोष भाऊ संतोष थँक्यू संतोष, थँक्यू फॉर तर आता इथे एक राऊंड झाला आहे उखाणा आणि इंट्रोडक्शन करून, आणि आता सेकंड राऊंड चालू झाला आहे संगीत खुर्चीचा. तर आता इथे टोटल 12 कंटेस्टंट आहेत. 12मधून 9 जण पुढच्या फेरीत जाणार आहेत. एक मिनिट. म्युझिकल चेअरचा जो रूल आहे तो तिथे ऍप्लिकेबल आहे. म्युझिक चालू झाले की आपल्याला क्लॉकवाईज फिरायचं आहे. म्युझिक स्टॉप झाली की आपल्या जिथे अवेलेबल असेल सरळ पट्टीमध्ये जी चेअर असेल तिथेच बसायचं आहे. जर मागची चेअर खाली असेल तर आपण मागे येऊन पकडायची नाही, तर पुढे जाऊनच पकडायची आहे. यू कॅन स्टार्ट. रिव्हर्स यायचं नाहीये, रिव्हर्सला हे नाहीये. चालू. नाही येत आहे, नाही येत नाहीये. चला चला पुढे चला. लागू नका. चला चला. वर्षा घुगे आत्ता झालं आणि आता केलं. अरे नाही येत आहे ती. अरे गोपाल भाई वहिनी तुमचं वहिनी अशा प्रकारे वाद झालेले आहेत. वाघ वहिनी आपण पुढच्या फेरीमध्ये मार्क कमी आहे. अजून भरपूर फेऱ्या बाकी आहेत. ही तर पहिलीच फेरी आहे.
चालण्यामध्ये कंजूसी करू नका. पळा पळा, एक खुर्ची आहे. व्हेरी नाईस. ओ नो. तर आत्ता पुढचा राऊंड आहे अश्विनी यादव. चमचागोटी. तेजल अमय पेडणेकर आणि लक्ष्मी गोपाल. थोडासा अंतर घ्या, थोडासा अंतर घ्या. गोपाल चमचा देत आहे, एक चमचा चेक करून घ्या. सर्व तयार? तयार का? नाही झालेले. हे पाठी सिलेंडर आहेत, ते सिलेंडर भेटणार सांग. आम्हाला यांच्याकडून एक रिक्वेस्ट आलेली आहे की जो विनर असेल पाच त्याला सिलेंडर देण्यात येईल. 5 सिलेंडर ठेवले. कंडिशन अशी आहे की तो सिलेंडर त्याने स्वतः उचलून घेऊन जायचा आहे. हा, मध्ये तुमच्या तोंडात काही राहिलेलं नाही पाहिजे. की राहिला तर ते पकडलं जाणार नाहीये. कहाणीमध्ये ट्विस्ट आहे, कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. एक मिनिट प्रथमेश एक मिनिट. कहाणीमध्ये ट्विस्ट आहे की हे एका मिनिटाचाच राऊंड आहे, पण आपण ह्या 2 टप्प्यात घेणार आहे. जो जास्त खेळ त्यालाच मिळणार आहे. पहिले 4 जणांनी उभं राहा, नंतर 3 जणांनी उभं राहा. ठीक आहे? असून दे नाहीतर चल. जर तुम्हाला एकत्र चालत असेल तर हे चालत आहे. एकत्र तुम्हाला पाहिजे जो कमी बिस्किट खाईल त्याच्यामध्ये 2 कंटेस्टंट टाइम चालू करा. लहान मुलांनी मागे व्हा. लहान मुलांनी मागे व्हा. एक मिनिट कृपया गडबड करू नका. 1 मिनिटाचा गेम आहे. सर्वांनी मागे या. सर्वांना या गेमचा आनंद घेऊ द्या. सर्वांना बघू द्या कोण किती खाते ते. चलो गो फॉर इट, कम ऑन. चालू झालेला आहे गेम. शुगर वाढवणार. लवकर कमॉन सर्व संपवायचं आहे. लपवले 2 बिस्किट लपवले. पदरात लपवले गोपालभाई. 2 मिनिटाचा गेम आहे. 2 मिनिटाचा गेम आहे. लवकर खाऊ. साडी 10,000 ची आहे. 2 मिनिटाचा गेम आहे. आजपर्यंत मुलांना काही खाण्यासाठी धपाटे देत होते. आज तुमची वेळ आहे. तुम्हाला खायचं आहे आणि मुलं बघायचं आहे की आमची मुलगी किती बिस्किट खाते. आज तुम्ही नाही जिंकणार तर मुलं काय सांगणार. 2 मिनिटाचा गेम आहे. 1 मिनिट झालेलं आहे. लवकर पार्वतीने सर्वात स्वस्त बिस्किट आणलेला आहे तुमच्यासाठी. जी माने जीनियस म्हणलीस प्लीज. लवकर 1 मिनिट 22 सेकंद झालेले.
लवकर लवकर लवकर. ही ऑफर खूप सर्वांसाठी आहे की बिस्किट फ्री मध्ये मिळत आहे आणि तुम्हाला ती खायची आहे, पण भरपूर खायची आहे. आज तुम्ही बिस्किट खाल्ली तर तुम्हाला 10,000ची पैसे मिळणार. काउंटर स्टार्ट होत आहे. 15, 14, 13, 6, 7, 4, 3, 2, 1. स्टॉप 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 स्टॉप. आताच तेव्हा पाकिट घ्या बाकीच्या घ्या सर्वांना आता. बोला ना हे 5 13 11 म्हणजे माझे खूपच चांगलं काम करत आहे. त्याचबरोबर भोपाळ साहेब ये नहीं खा जो है उनके हाथ में रहने दे. कितना है? अमय 11 कोणी बिस्किट जास्त खाली सांगणार आहेत. मागून प्रोत्साहन दिलं त्यांना बिस्किट द्यावी. अभी आपका अपने को कैलास पाटील ज्युरी मध्ये आहेत. तुम्ही खा, तुमचा पण राऊंड घेणार आहे. 12 और किसका है? 12 इनका 12 है. 12 तुमचा 13. एक 13 आणि 12 मध्ये एक हे हो गया, काय हो गया? एक टाय झालं. ब्रेक करू. एक टाय झालंय एक राऊंड होऊन चालते. 12 वाल्यांमध्ये. कोणी किती बिस्किट जास्त खाल्ली? अजून एक आहे तिथे 12 कोणतरी. हे झालं ना. मध्ये मागे गोपाल पीछे रे. गोपाल इधर रे. अरे प्रथमेशची मम्मी आहे. थांब हे बघ. नाव काढ क्रिकेट
वाजता कॅच पाटील टेबल हलवा तुम्ही झालं ना त्यांची पहिली मोटर धरे ते पण पाणी कसं जिसकी पहिली मोटर पहिल्या होम मिनिस्टरच्या जवळ आहोत. अरे संतोष त्या पार्लेजीच्या ह्याच्यामध्ये स्वप्नीलला पण अवॉर्ड दे. 1 मिनिटामध्ये 5 पुढे खाल्ले त्याने आता. पुन्हा एकदा विचारतो, आज तुम्ही ब्लॉकन सिटीचे पहिली होम मिनिस्टर होणार. कोण होणार ते माहिती नाही, पण तुमच्यातलीच कोणतरी होणार आहे. तेव्हा हा खेळ तुम्हाला कसा वाटला, एक तुमचा अनुभव सांगा. खूप छान वाटला. सकाळचा गुढीपाडवा पण खूप छान पद्धतीने साजरा झाला. रॅली पण खूप छान पद्धतीने झाली. सर्व लहान मुले, महिला, सर्व पुरुष सर्वांनी उत्स्फूर्तपणे साजरा केला. आता आपण लक्ष्मी गोपाल बहिणींकडे जाऊया. आपको कैसा लगा ये जो सेलिब्रेशन हम लोग कर रहे हैं, आप में से कोई पहली ब्लॉसम सिटी की होम मिनिस्टर बनने वाली है. अभी वो तो रैपिड राउंड से पता चलेगा, लेकिन अभी तक का सफर कैसा रहा, आपको क्या लगा, सेलिब्रेशन कैसा था सुबह का और अभी का. मेरे को बहुत अच्छा लगा ये गुड़ी पड़वा का सेलिब्रेशन. क्या बात है. धन्यवाद. अरे तू कशाला लाजतो. आपण सुरू करूया रॅपिड राऊंड साठी. आणि तुम्हाला हिंदीमध्ये काही प्रॉब्लेम नाही ना. ठीक आहे, दोघींसाठी आपण याच्यासाठी मी 2 शिट्ट्या घेऊन आलेलो आहे. त्या दोघींना द्या. We have 2 different languages. We will explain them. आणि गोपालला तिकडे ठेव ट्रान्सलेटर. ऐसा नहीं चलेगा. गोपाल जी थोड़ा शांत बैठे. हे आन्सर सांगेल गोपाल. जिसको पहला सवाल बताते हैं, जिसको पहला आंसर आ रहा है, वो सबसे जो पहला है सीटी बजाएगा. यांना पाठी घे ना जरा. आपने कौन बनेगा करोड़पति. बस वही कौन बनेगा करोड़पति. कौन बनेगा करोड़पति. पहिला प्रश्न आहे जो दोन्ही लँग्वेज मध्ये सांगितलं जाईल. पहिला प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे. ऑप्शन नंतर दिले जातील. भारत की सबसे लंबी नदी कौन सी है. अभी 4 ऑप्शन दिए जाएंगे. 4 ऑप्शन दिले जातील. ए यमुना, बी गंगा, सी गोदावरी, डी ब्रह्मपुत्रा. गोदावरी. रॉन्ग आंसर. अभी भी आपके पास जवाब देने के लिए समय है. भारत की सबसे लंबी नदी कौन सी है.
यमुना, गंगा, गोदावरी, ब्रह्मपुत्रा. एक गोपाल आंसर मत बता. Is the right answer? गूगल किया गूगल. हे असं आढळता करू नका. कंटेस्टंटला आपण इथे आमच्याकडे ठेवली जाईल आणि त्याच्याकडून पण एक पेटेंट घेतली जाईल. नेक्स्ट. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं आहे, ते आहेत लक्ष्मी वहिनी. दुसरा प्रश्न आहे, जागतिक महिला दिन कधी साजरा केला जातो? वर्ल्ड वुमेन्स डे कभी सेलिब्रेट किया जाता है? जागतिक महिला दिन कभी सेलिब्रेट किया जाता है? आणि ऑप्शन्स आहेत 8 मार्च, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे. 8 मार्च. आन्सर बरोबर आहे, 8 मार्च. यादव यांनी उत्तर बरोबर दिलेले आहे. अश्विनी यादव एकदम उत्कृष्टरित्या चाललेलं आहे. दोघी एक एकने पुढे आहे सरासरी. तिसरा प्रश्न आहे, मेरी कॉम कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मेरी कॉम वो कौन सा गेम खेलती है वो आपको बताना है. तो गेम का ऑप्शन दे रहे. ए बैडमिंटन, बी बॉक्सिंग, सी कुश्ती, डी शूटिंग. मेरी कॉम अभी बहुत ही प्रचलित में है, अभी न्यूज में भी बहुत प्रचलित है. पिक्चर पण आलेला आहे त्यांच्यावर. पिक्चर पण आलेला आहे. मेरी कॉम कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मेरी कॉम कोणत्या खेळावरती आहे? ऑप्शन है बैडमिंटन, बॉक्सिंग, कुश्ती, शूटिंग. त्यांच्याकडे जास्त वेळ असतो टीव्ही बघायला. अभी एक न्यूज भी आया हुआ है. अभी और एक ऑप्शन देता हूँ उसमें. ये जो है वो नेपाल साइड का प्लेयर है. नेपाल नाही यार. हिमाचल प्रदेशची बॉक्सर आहे. हिमाचल प्रदेश मध्ये नवऱ्याचा राग होता. यादव यांनी उत्तर दिलेलं आहे बॉक्सिंग. चौथा प्रश्न है, गैस सिलेंडर में कौन सा गॅस होता है? घरगुती प्रश्न, गॅस सिलेंडर मध्ये कोणता गॅस असतो? ऑप्शन. तो पहले ऑप्शन सुनो ना. ऑप्शन कॉन्फिडेंस को बोला. ऑप्शन सुनो, क्योंकि दोनों लैंग्वेज में बताने के बाद ही ऑप्शन बताएंगे, क्योंकि ऑप्शन में कोई ऑप्शन नहीं है. तो गैस सिलेंडर के ऑप्शन है, ए ऑक्सीजन, बी एलपीजी, सी नाइट्रोजन, डी कार्बन डायऑक्साइड. रेट वाढला वाटतं. ब्लॅक ने. यादव वहिनी उत्तर बरोबर आहे, एलपीजी गॅस. पैठणी नको, गॅस द्या. गॅस आहे, गॅस. मैं उनको भी पूछ रहा हूँ कि आपको क्वेश्चन समझ में आ रहा है, क्योंकि हिंदी में भी बोल रहा हूँ. अभी गैस तो आपके घर पे है, तो कौन सा गैस है? आपको समझ में नहीं है तो पूछो, हम समझा देंगे. हाँ, ऑप्शन भी देंगे. तुझा आवाज क्लिअर नाही वाटतं. नाही येतो. पांचवा क्वेश्चन है, आपके सास की लड़की आपके साथ की लड़की का आपके साथ क्या संबंध है? और उसका तुमच्या सासूच्या मुलीचा तुमच्याशी काय संबंध आहे? एक मिनिट. नातं. रिलेशन. सास की लड़की आपकी कौन लगती है? सोचो. अरे छोड़ ना, तू टाइमच नाही देत. सास की लड़की आपकी कौन लगेगी? ननंद, तो अमिताभ बच्चन टाइम देतो, हा टाइमच नाही देत. बी जेठानी, सी साली, डी भाभी. त्यांनी दिला. त्यांचं आहे. पांचवा प्रश्न है,
भारतीय विवाह में 7 फेरे किसका प्रतीक है? भारतीय विवाहात 7 फेरे कशाचे प्रतीक आहे? क्वेश्चन समझा? क्वेश्चन समझा तो ऑप्शन बताता हूँ. क्वेश्चन समझा. शादी के लिए जो हम लोग 7 फेरे लेते हैं, एग्जाम्पल है, प्रतीक है. एग्जाम्पल, शादी के लिए हम लोग जो 7 फेरे लेते हैं अग्नि के बाजू में, हाँ, वो किस भगवान के इसका प्रतीक है? प्रतीक है. गोपाल बोलते मेरे को नहीं समझा. ऑप्शन है, एक मिनट, अभी ऑप्शन है, अभी जल्दी था. रैपिड राउंड है, इसके लिए सिटी कौन बजाता है वो. ऑप्शन है, खेल का प्रतीक है, वचन का प्रतीक है, नृत्य का प्रतीक है, या परंपरा का प्रतीक है? वचन का. राइट आंसर. हटके क्वेश्चन अभी. एनिवर्सरी का एनिवर्सरी यानी किसके लिए एनिवर्सरी बोला जाता है? एनिवर्सरी म्हणजे काय? एनिवर्सरी किसके लिए बोला जाता है? अभी ये तो पता रहेगा सबको एनिवर्सरी का. ए बर्थडे, बर्थडे, वाढदिवस, बी शादी का बर्थडे, सी उत्सव, डी छुट्टी. अमाय प्लीज. कौन? गोपाल 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 की गोपाल किसका एनिवर्सरी यानी क्या? बर्थडे या शादी का बर्थडे, उत्सव या छुट्टी? शादी का बर्थडे. बराबर याद है, बराबर याद है. एनिवर्सरी. अगला प्रश्न, एफडी का मतलब क्या? पुढचा प्रश्न, एफडी म्हणजे काय? ऑप्शन, फिक्स डिपॉझिट, फास्ट डिपॉझिट, फायनल डिपॉझिट, फ्री डिपॉझिट. राईट. टाळ्या. काय झालं रे पोरांनो? शांत बसा. आता इंटरेस्टिंग क्वेश्चन कडे येतोय, जे त्यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनातले आहेत. 8वां प्रश्न आहे, मेकअप करने के पहले चेहरे पे क्या लगाते हैं? मेकअप करण्याच्या पूर्वी चेहऱ्यावर काय लावतात? पुट्टी. ऑप्शन, लिपस्टिक, प्राइमर, काजल की मस्कारा? कौन है? ऑप्शन, लिपस्टिक, प्राइमर, काजल की मस्कारा? वाव, करेक्ट आंसर. परत सांगतोय, एकदा ऑप्शन हात वरती केल्यावर ऑप्शन देणार नाही. पुट्टी. हा, एकदा तुम्ही ऑप्शन व्यवस्थित ऐका, पाहिजे तर हात उचलायच्या अगोदर विचारा परत एकदा. ठीक आहे, घाई करू नका, कारण आम्हाला पण सर्वांना उत्तर द्यायचे. चालूच ठेवते. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न नंबर 9. आवाज काढण्यात आपला आवाज पण टाक. नॅचरल लुक म्हणजे काय? नॅचरल लुक यानी क्या? एक मिनट, अभी समझा. नेचुरल लुक ये मेकअप का ही है पार्ट. ऑप्शन, ज्यादा मेकअप, खूप जास्त मेकअप, बी कमी आणि हलका मेकअप, कम या हलका मेकअप, सी सिर्फ लिपस्टिक, फक्त लिपस्टिक, डी फक्त काजल, सिर्फ काजल. आन्सर, नॅचरल लुक म्हणजे काय? नॅचरल लुक यानी क्या? ए ज्यादा मेकअप, खूप मेकअप, बी कमी आणि हलका मेकअप, कम मेकअप, सी सिर्फ लिपस्टिक, फक्त लिपस्टिक, डी फक्त काजल, सिर्फ काजल.
कमी आणि हलका मी. बरोबर. अगला क्वेश्चन है क्वेश्चन नंबर 10. स्टील के बर्तन को चमकाने के लिए क्या करते हैं? स्टीलच्या भांड्यांना चमक आणण्यासाठी काय करतात? स्टील के बर्तन को चमकाने के लिए क्या करते हैं? एक, तेल लगाते हैं. बी, विनेगर या नींबू लगाते हैं. सी, शक्कर या साकर यूज करते हैं. डी, नमक या मीठ यूज करते हैं. स्टील के बर्तन के लिए चमकाने के लिए क्या यूज करते हैं? स्टीलच्या भांड्यावर चमकवण्यासाठी काय वापरलं जातं? हात वर करा. ऑप्शन्स आहेत. तेल, बी विनेगर लिंबू, सी साखर, डी मीठ. बरोबर, राईट आन्सर. लास्ट प्रश्न आणि आपण आपली पहिली ब्लॉसम सिटीची होम मिनिस्टर आपल्या समोर नाव येईल. शेवटचा प्रश्न क्रमांक 11. वॉशिंग मशीन मध्ये स्पिन मोडचा उपयोग काय? वॉशिंग मशीन में स्पिन मोड का यूज क्या है? ए, कपड़ा धोने के लिए, कपड़ा धुण्यासाठी. बी, कपड़ा सुखाने के लिए, कपड़ा सुकवण्यासाठी. सी, साबुन डालने के लिए, साबण टाकण्यासाठी. डी, रंग बदलने के लिए, रंग बदलण्यासाठी. कोण आहे? ए, कोण आहे? कपडे धुण्यासाठी. स्पिनचा उपयोग कशासाठी? कपडे धुण्यासाठी. मैं बताता हूँ आपको. वॉशिंग मशीन में ऑप्शंस रहते हैं, स्पिन वगैरह जो है, वो स्पिन ऑप्शन हम लोग काय के लिए यूज करते हैं? कपड़ा धोने के लिए, कपड़ा सुखाने के लिए. मी एकेकाची नावं घेतो, त्या वहिनींनी पुढे यायचं आहे. तुमच्यातल्या प्रत्येकी एकीने कंटेस्टंट मधले जे पार्टिसिपेट केलेले आहेत त्यांना मेडल प्रदान करायचं आहे. त्याच्यामुळे मी पहिले तुम्हाला वहिनी तुमचं नाव सांगा. ओके. संजीव डोंगरे वहिनीला सांगतो की चंचल बोंडे यांना ते मेडल देतील. आणि सर्वांनी टाळ्या वाजवून चंचल बोंडे. धन्यवाद वहिनी, तुम्ही या ब्लॉसम सिटी होम मिनिस्टर मध्ये पार्टिसिपेट केलं. भाऊजी आपलं नाव. दुसरं आहे कोमल निकम आणि त्यांना मेडल देतील उषा शिंदे. कोमल निकम फोटो आणि जोरदार टाळ्या. वहिनी तुमचं नाव. प्राजक्ता राणे वहिनी मेडल देतील अश्विनी यादव यांना. अश्विनी यादव. त्याच्यानंतर वहिनी नाव आणि ते मेडल देतील तेजवेकर यांना. सर्वांनी टाळ्या वाजवा. टाळ्या. तुमच्या वहिनी कोण आहे? कविता
त्या मेळाव्यातील लक्ष्मी बहिणींना लक्ष्मी गोपाल आगा मामी आणि या मेळाव्यातील सीमा पाटील बहिणींना एका जोरदार टाळ्या होऊन जायचे. त्यानंतर अभ्याहत राहू वरून पुढे या. समृद्धी पाटील त्या मेळाव्यातील प्रियंका फळंकर वहिनींना या. स्नेहल सोनावणे साठी उमा वाघ यांना स्नेहल सोनावणे मिळाले. उमा वाघ त्यानंतर आहे त्यांच्या हस्ते माधुरी संजय पाटील यांना त्यांच्या जोरदार टाळ्या वगैरे प्रतिसाद दिलेला आहे सर्व वहिनींनी. शेवटचं नजर जात आहे वर्षा गुले यांना वर्षा कुठे घरी गेले म्हणून त्यांचा मुलगा आहे तर त्याच्याजवळ त्याच्या मम्मीचं हे दिलं जातं. धन्यवाद सर्व बहिणींनी त्यांनी पाठक यांचं मेडल देण्यात यावं. रेखा जाधव यांच्या हस्ते ज्यांनी पार्टिसिपेट केलं त्यांनी नाव राहिलं विसरलं त्यांनी पण जा घरी गेलं तुम्हाला काय वाटतं रनरअप कोण आहे? टोटल 11 क्वेश्चन्स होते. 11 क्वेश्चन्स मधून 11 क्वेश्चन्स मधून रनरअप मध्ये ज्यांचं नाव येत आहे लक्ष्मी वहिनी. त्यांनी 3 क्वेश्चन्स बरोबर दिलेले आहेत. यांना रनरअपचं प्राइज देण्यात येत आहे. त्यांच्या नवऱ्याच्या हस्ते ती साडी तिथे त्यांना एक दान राऊंड पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्या 12 स्पर्धकांमधून प्रत्येक राऊंड मध्ये एकमेकींवर मात करत शेवटचा राऊंड जिने फिनिश केलेला आहे रॅपिड क्वेश्चन राऊंड मध्ये सर्वात जास्त असे 8 प्रश्नांची उत्तरं देऊन ब्लॉसम सिटीची पहिली होम मिनिस्टर
ब्लॉसम सिटीची पहिली होम मिनिस्टर जिचं नाव आहे अश्विनी यादव. आणि तुम्ही या पुढे आणि ती पैठणी एक डान्स होता डान्स त्यांचा आहे. उचलून आणल्याशिवाय काही जरी तरी मग नवरा काय प्रॉब्लेम नाही का? अश्विनी यादव वहिनी या आपल्या ब्लॉसम सिटीच्या पहिल्या मानकरी वहिनी ठरलेला आहे. पुढच्या वर्षी असाच जल्लोष आणि असाच स्पर्धकांचा उत्साह मिळाला पाहिजे, जेणेकरून आपण अशाच प्रकारे चांगले चांगले कार्यक्रम ब्लॉसम सिटीमध्ये राबवू. धन्यवाद. आणि हो इकडे बघा. तर मित्रांनो, असा होता आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमंडळी आणि परिवाराबरोबर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल आणि अजून पण ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.